आज सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी नगरपालिका तालुकावाईज जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सकाळपासून सुरू झालेला होता आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निवड समितीने घेतलेल्या आहेत। या निवडणुकीला सामोरं जात असताना काँग्रेस पक्षाने सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे। त्या पद्धतीने उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा झाल्या आहेत, परंतु भाजपच्या विरोधामध्ये जे मतांचं विभाजन होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आघाडी होत असेल तर त्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्ष तयार आहे। ही भूमिका त्या तालुक्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितली आणि जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांना तसं निर्देशसुद्धा दिलेले आहेत। उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना प्रत्येक नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जे एक महत्त्वाचे जे काही मुद्दे या ठिकाणी त्यांनी सांगितले की स्थानिक प्रश्नावरती ज्यावेळेला ही निवडणूक असताना सुद्धा आज राज्यामध्ये ज्या पद्धतीचं सरकार काम करतं आहे, जो भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचाराचे जे कॅप्टन आहेत मुख्यमंत्री, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये चीड आहे। ज्या पद्धतीने सत्तेच्या जोरावरती ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल आणि सहकारी संस्था या सर्वांना वेठीस धरून भाजपने जे ओपन दुकान सुरू केलं आणि त्या दुकानामध्ये जे घाबरलेले नेते होते ते त्या ठिकाणी निघून गेलेत। याच्या विरोधामध्ये सुद्धा जनतेमध्ये आणि मतदारांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे आणि या सर्व गोष्टींचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून 12 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड समितीची बैठक मुंबईला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आदरणीय नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याशी चर्चा करून हे सर्व उमेदवार या ठिकाणी निश्चित केले जाणार आहे आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये एक नवीन असं परिवर्तन या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज सकाळपासून काँग्रेस भवन सोलापूर येथे सन्माननीय जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार आणि प्रदेशचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनजी जोशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार सन्माननीय विश्वनाथजी चाकोते साहेब, बाळासाहेब शेळके, प्रदेशचे सचिव सन्माननीय हावळे साहेब, भुले, ओळेकरजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळपासून या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या। पहिल्यांदा मोहोळचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांची आम्ही विचारपूस करून त्यांच्या मुलाखती घेतल्या। त्यानंतर मैंदर्गी, अक्कलकोट, दुधनी, त्यानंतर आताच करमाळा, माळशिरस, सांगोला या तालुक्याच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत। निवडणुकीला सामोरे जात असताना प्रदेश कमिटीचे आदेश असे आहेत की ज्या ठिकाणी आपलं बळ आहे त्या ठिकाणी स्वतंत्र लढायचं, ज्या ठिकाणी कमी बळ आहे त्या ठिकाणी आपण आघाडी करू, पण समविचारी पक्ष एकत्र येऊ। तत्पूर्वी आम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे दौरा केला। त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागायला आणि काँग्रेस पक्षाकडून
निवडणूक लढवायला त्या ठिकाणी युवक वर्ग म्हणा किंवा जुने नवीन कार्यकर्ते इच्छुक आहेत, तयार आहेत. पण प्रत्येकाने मतदारापर्यंत जाऊन मतदारापर्यंत एकत्रितरित्या जुने नवीन जे कार्यकर्ते आहेत सर्वांनी मिळून एकत्रितरित्या काम करणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आपण या ठिकाणी सकाळपासून सगळ्या तालुक्यांची गर्दी या ठिकाणी बहुगर्दी या ठिकाणी बघायला मिळाली आणि आम्ही नक्कीच ज्या ठिकाणी आघाडी होईल त्या ठिकाणी आघाडीने लढू आणि जिथं आपलं स्वबळ आहे त्या ठिकाणी स्वबळाने लढू. नक्कीच आपण या निवडणुकीमध्ये यशस्वी होणार आहोत. याच्याही पलीकडं येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, महापालिका असतील, याही निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल. कारण या सरकारला, या प्रशासनाला लोक कंटाळलेले आहेत. एक उदाहरण देतो, परवाचंच उदाहरण आहे. आता आमचा एखादा मुलगा भाजी आणायला जरी गेला बाहेर तरी तर 2 वेळा विचारतो कुठली भाजी घेऊ आणि कितीला घेऊ. आता ह्यांचा मुलगा 300 कोटीचा जमीन खरेदी करतो, आमच्या वडिलाला माहीत नसते. आणि ह्या सगळ्या गोष्टी सरकार पाठीशी घालतो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जनता वेडी राहिलेली नाही, जनतेला सगळं माहिती आहे. म्हणून या सरकारला जनता कंटाळलेली आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला नक्कीच यश मिळणार नाही आणि पुढील 2-3 तारखेला डिसेंबरला आम्ही नक्कीच गुलाल उधळू अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.